मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत ट्रेकिंगला. तर चला भेटूया. ट्रेकिंग पार्टनर. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कलावंतीन दुर्गावरती, जो की पुण्यापासून 120 किलोमीटर व मुंबईपासून 80 किलोमीटरवर स्थित आहे. एक तास बाईक चालवल्यानंतर आम्ही नायगावमध्ये नाश्ता करायला थांबलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अथर्व गोडांबे. आज आपण आलो आहोत कलावंतीन दुर्गाला, जो की रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता या झाडांमागे तो दिसत नाही आहे, पुढे गेल्यावर दिसेल. ऊन जास्त असल्या कारणामुळे आम्हाला एक्स्ट्रा पाण्याची बॉटल घ्यावी लागली. इथून आता आपला ट्रेक सुरू होत आहे. काय झालं? काय झालं? छत्रपती शिवाजीराजे यांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन ठेवले. हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी प्रबळमाची गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. खूप ऊन आहे मित्रांनो. आत्ताशी आम्ही सुरुवात केली आहे. आत्ताची कंडिशन आहे आमची. उन्हाळ्यात येऊ नका मित्रांनो. ज्याला ट्रेकची सवय नाही त्यांनी तर येऊच नका. वरून काय बोलू बाबा, शपथ येऊ नका. मला ऊन पाहिलं होतं, पाऊस पाहिलं. ट्रेकिंगला येताना प्रॉपर शूज घेऊन या, नाही तर अशी कंडिशन होईल. बघू. तुम्हाला किल्ल्यावरती जागोजागी असे डस्टबिन बघायला भेटतील. तर तुम्ही किल्ल्यावरती आला तर कचरा ह्याच्यात टाका, असं आजूबाजूला टाकू नका. इथे एक हनुमानाचं मंदिर आहे. पायऱ्या सुरू झाल्यात. थोड्याच होत्या मित्रांनो. आत्ता आपण आलो आहे प्रबळ माचीवरती. आता आपलं 60% कव्हर झालं आहे, अजून 40% बाकी आहे. हे बघू शकता तुम्ही. या टॉपला जायचं. पुढे आल्यावरती आपल्याला एक बोर्ड दिसायला भेटेल. राईट साईडला प्रबळगड आहे व लेफ्ट साईडला कलावंतीन दुर्ग आहे. तर आपल्याला हा बोर्ड लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, इथं आल्यावरती 2 वाटा निघतात. इकडे एक जाती, इकडे एक जाती. इथे एक पाटी लावली, तर आपल्याला ह्या दिशेने जायचंय. पुढे येताच आपल्याला गडाचा मेन पॅच सुरू होतो. मित्रांनो, इथे गुहा आहे आतमध्ये, छोटीशी आहे. एक माणूस जाऊ शकतो, बसून जावं लागतं ह्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. गुफा पाहून झाल्यावरती पुढे येताच कातळ कोरीव पायऱ्यांचा टप्पा सुरू होतो, जो की आपल्याला थेट गडावरती घेऊन जातो.
या पॅचमधून आपल्याला रोपचा यूज करून खूप सावधानपूर्वक पुढे जावे लागते, कारण साईडला सपोर्ट नसल्या कारणांमुळे थोडीशी जरी चूक झाली तरी आपला पाय घसरून आपण खाली पडू शकतो. रोपचा यूज करून पुढे येताच आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या बघायला भेटतात, ज्या की आपल्याला थेट गडावरती घेऊन जातात. मित्रांनो, आता आपण पोचतोय कलावंतीनी दुर्गवर. शेवटचा टप्पा राहिला आता. माझा मित्र नाही आला, तो खालीच थांबला. त्याला भीती वाटत होती त्यामुळे तो खालीच थांबला. मी एकटाच आलोय. पायऱ्या चढून वरती आल्यावरती शेवटी आपण कलावंतीन दुर्गाच्या टॉपवरती जाऊन पोचतो.